दीक्षांत बुद्ध विहार बीके ग्रुप ट्रस्ट संचालित बापूभाऊ खरात आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून आज दीक्षांत बुद्ध विहाराला थायलंडवरून बुद्ध प्रतिमेचं दान देण्यात आलेलं आहे आणि त्या बुद्ध प्रतिमेचं आज बापूभाऊ खरात आणि सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून माता भगिनींच्या माध्यमातून या ठिकाणी आदरणीय भंतेगण यांच्या सानिध्यात या ठिकाणी बुद्ध प्रतिमेची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे। सदरच्या बुद्ध प्रतिमेच्या प्रतिष्ठापनेच्या माध्यमातून एकच संदेश देऊ इच्छितो की जगामध्ये आज जे हाहाकार माजलेला आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे आणि जगात शांततेचं बुद्धाच्या उक्तीप्रमाणे जगात शांततेचं सौहार्दपूर्ण असं वातावरण राहिलं पाहिजे। म्हणून जगाला शांतता हवी आणि शांततेचा मार्ग म्हणजे बुद्धांचा धम्म, एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो। सर्वांना प्रथम जय भीम। आज आमचे दाजी बापूभाऊ खरात जे बीके ग्रुप ट्रस्टच्या माध्यमातून आज बुद्धांच्या मूर्तीचं तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचं आज अनावरण झालेले आणि खरी गोष्ट आहे की इथं अशक्य होतं, इथं एवढं मंदिर बांधून बीके ग्रुप ट्रस्टनी आणि एवढी आवड मूर्ती म्हणजे आमच्या इथं एवढी मूर्ती पहिल्या वेळेस एवढी मोठी एवढा परिसरात एवढी मोठी मूर्ती आली आणि हे खरं त्यांचं एक कष्ट आहे, एक मेहनत आहे आणि ते बीके ग्रुप अशी ट्रस्ट आहे की सर्व धर्म सर्व समाजाला घेऊन ते सगळे संकट जातात। वारकरी संप्रदाय असून द्या किंवा हर एक कोणचा बी प्रोग्राम असू द्या त्यांनी गोरगरिबांसाठी हे जे बांधलेले मंदिर याच्यामध्ये लग्न त्यानंतर जे भरपूर जे कार्यक्रम आहे गोरगरिबांचे ते बी होतात, म्हणजे एवढं त्यांचं त्यामध्ये हेल्प आहे। आणि गौतम बुद्धाची जे मूर्ती आहे ती बसून बीके ग्रुपने एक शांतीचा संदेश दिलेला आहे। जसं आमचे मित्र यांनी सांगितलं की खरी गोष्ट आहे, हा संदेश सगळ्यांनी आज जपला पाहिजे। जे युद्ध होतात जे काय काय चाललंय जगभरात इथं तिथं गल्लीत, हा बुद्धांचा संदेश तथागत गौतम बुद्धांचा संदेश यांनी जपला पाहिजे आणि हा संदेश त्यांच्या म्हणजे तो समजला तर हे होऊ शकणार नाही। त्यामुळं मी एक धन्यवाद देतो त्यांना की एवढं मोठं त्यांनी कार्य केलं। पुढच्या वाटचाली त्यांना मी शुभेच्छा देतो। जय हिंद, जय भीम। आज बुद्ध पौर्णिमा, महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांची 2588वी जयंती ही या बुद्ध विहारामध्ये साजरी करण्यात आली आहे। बीके ट्रस्ट आमचे बंधू बापूभाऊ खरात आणि त्यांच्याबरोबर आम्ही सचिन भाऊ धिवार, अनवरभाई पठाण, सर्व बापूभाऊ खरातांच्या समस्त जेवढे मित्र आहेत ते त्यांच्याबरोबर साथीने धार्मिक सामाजिक काम करत असतो। आज या ठिकाणी बुद्ध मूर्तीची स्थापना झालेली आहे, जी मूर्ती थायलंडवरनं या विहाराला देण्यात आलेली आहे आणि धम्मदान म्हणून सातत्यानं बापूभाऊंच्या बरोबर जे असतात असे आमचे भिया चव्हाण कुटुंब, शंकरभाऊ चव्हाण, आमचे कालकथित व्यंकू भिया चव्हाण यांच्या घराण्यानेही सातत्यानं धार्मिक सामाजिक काम करत आज धम्मदान या विहाराला 50,000 दिलेला आहे। या ठिकाणी बापूभाऊंच्या चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत सातत्यानं सचिन भाऊ दिवार व मी मिलिंद गायकवाड त्यांच्या बरोबर असतो, अनवरभाई पठाण असतात, सर्व सामाजिक कार्यकर्ते राहुल भंडारे येऊन गेले, जेवढी नावं येईल तेवढी कमीच आहे। परंतु आज या बुद्ध जयंतीनिमित्त मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। माझ्या भगिनी सर्व काम सोडून आज बुद्ध जयंतीमध्ये या ठिकाणी सामील झाल्या, त्यांचाही मी आभार मानतो बुद्ध विहारातर्फे। आणि या बुद्ध विहारातर्फे एक सामाजिक उपक्रम, शैक्षणिक उपक्रम आणि धार्मिक उपक्रम असे आम्ही राबवणार आहोत। या ठिकाणी UPSC मध्ये, MPSC मध्ये, शालेय शिक्षणासाठी, महाविद्यालय शिक्षणासाठी जेवढे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आम्ही आर्थिक मदत ह्या विहारातर्फे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे सातत्यानं करत आहोत। एवढंच की ते गुप्त करत आहोत, आता खुल्या दिलाने संपूर्ण नावं जी आमचे विद्यार्थी गोरगरीब दीन दलित या येरवडा भागामध्ये राहतात
त्यांना सर्वांना त्यांची एक यादी करून सातत्यानं त्यांचा पाठपुरावा करून आम्ही त्यांना मदत करणार आहोत. ही आमची आज बुद्ध जयंती निमित्त एक अभिवाचन असून मी राजे प्रतिष्ठान अध्यक्ष मिलिंद गायकवाड, आमचे लष्करी भीमाचे संस्थापक अध्यक्ष सचिन भाऊ दिवार, आमचे संपूर्ण चव्हाण कुटुंब असेल, पठाण कुटुंब असेल, हनीफ शेख येऊन गेले, त्यांच्याकडूनही मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन एवढं अभिवाचन देतो की आम्ही सातत्याने कार्य पुढे नेऊ व येरवडा जो बदनाम नावाने झालेला आहे तिथं युद्ध नको बुद्ध हवा या ठिकाणी या धम्माच्या माध्यमातून आम्ही सर्वांना पुढे न्यायचा सातत्याने प्रयत्न करू. एवढं अभिवाचन देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, नमो बुद्धाय.